श्री नृसिंह सरस्वती चरित्र अध्याय 23 शुष्क काष्ठास संजीवन। श्री गुरु गाणगापूरला असताना नरहरी नावाचा एक ब्राह्मण श्री गुरूंना भेटावयास आला। तो अपस्तंभी असून त्याचे गोत्र गार्ग्य होते। कुष्ठरोगी असल्यामुळे तो बाहेरच बराच वेळ उभा होता। बाहेरचे लोक त्याला बाहेरच्या बाहेर हाकलण्याचा प्रयत्न करीत होते। तो नरहरी काकुळतीने सांगत होता, मला श्री गुरूंना भेटायचे आहे, मी तुम्हाला स्पर्शही करणार नाही, मला आत मठात जाऊ द्या। श्री गुरूंना एकदा डोळे भरून पाहायचे आहे, मी दुरूनच वंदन करून लांब उभा राहीन, त्यांना त्रास देणार नाही। परंतु कोणीही त्याला मठात जाऊ देईनात। शेवटी तो आपल्या मनात म्हणाला की हे भक्तवत्सला, हे जगद्गुरू, तुमची कीर्ती ऐकून मी तुमच्या चरणापाशी शरण आलो आहे। या जगात जन्माला येऊन मी दगडाप्रमाणे राहिलो। मी आयुष्यात पापे खूप केली, लोकांची निंदा केली, त्यामुळेच मला हे असह्य जीवन जगण्याची वेळ आली आहे। माझी इच्छा आहे की एकदा तरी तुमचे दर्शन घ्यावे। मी यजुर्वेदाचा अभ्यास केला आहे, परंतु या रोगामुळे माझी कुचेष्टाच होते। कधीकधी मरणाचे विचार माझ्या डोक्यात येतात। अनेक तीर्थयात्रा व्रतवैकल्ये मी केली, परंतु या रोगाने मला सोडले नाही। हे स्वामी, मी आता काय करू? अखेरचा उपाय म्हणून तुमच्याकडे आलो आहे। तुम्हाला मी शरण येऊन विनवित आहे की मला दर्शन द्या, माझ्यावर कृपा करा। अखेरचा उपाय म्हणून मी तुमच्या पायापाशी आलो आहे, नाहीतर मला मरणाशिवाय मार्ग नाही। असे म्हणून त्याने लांबूनच श्री गुरूंना नमस्कार केला आणि म्हणाला, हे जगद्गुरू, माझी ही हाक तुमच्या कानापर्यंत नक्कीच पोहोचली असेल। तुम्ही मला विनमुख परत पाठविणार नाही ह्याची मला खात्री। बाहेर एक दीन ब्राह्मण उभा आहे। बाहेरील जनसमुदाय त्याला प्रवेश करण्यास मनाई करीत आहे, त्यामुळे तो तेथूनच मला वंदन करून परत माघारी जात आहे। त्याला मी येथे बोलावले आहे असे सांगून तू त्याला घेऊन ये। श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे तो शिष्य तातडीने बाहेर आला। नरहरी परत फिरण्याचाच विचार करून 4 पावले पुढे गेला होता। धावतच त्याच्याजवळ जाऊन शिष्याने त्याला श्री गुरूंचा निरोप सांगितला। त्याला आश्चर्यानंद झाला। तो शिष्यासोबत परत फिरला। बाजूला उभा असलेला जनसमुदाय हे सर्व पाहतच राहिला व आपण काहीतरी चूक केली याची त्यांना खंत वाटली। तो कोणताही अहंभाव लोकांना न दाखविता खाली मान घालून मनात कृतज्ञता व्यक्त करीत श्री गुरूंपाशी गेला। लांबूनच त्यांना नमस्कार करीत असताना कृतज्ञतेचे भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत होते। श्री गुरूंकडे पाहताच त्याच्या नयनांतून अश्रू वाहू लागले। त्यांना हात जोडून मौनानेच त्याने श्री गुरूंचे आभार मानले। श्री गुरु म्हणाले, घाबरू नकोस, निसंकोचपणे जवळ येऊन मोकळ्या मनाने तुझी व्यथा मला सांग। तुझी करुणामय हाक माझ्या कानावर आली म्हणूनच मी तुला येथे बोलावले। श्री गुरूंच्या प्रेमळ शब्दाने तो भारावून गेला। त्याने आपली व्यथा सांगितली तेव्हा श्री गुरु म्हणाले, तू गेल्या जन्मी बरीच पातके केलीस म्हणून ही व्याधी तुला जडली आहे। आता मी तुला सांगेन त्याप्रमाणे तू वागलास तर तुझे सर्व पाप दूर होईल व परत तुझा देह पूर्ववत होईल। एवढ्यात एक जण श्रीगुरूंच्या दर्शनाला तेथे आला। त्याच्या हातात एक वाळलेले कोरडे झालेले औदुंबर वृक्षाचे लाकूड होते। तो ते लाकूड सर्पणासाठी वापरणार होता हे श्रीगुरूंनी वनात जाणले। त्याला त्यांनी बसवून घेतले आणि श्रीगुरू त्या कुष्ठ ब्राह्मणाला म्हणाले, अरे पापाचा पर्वत जरी डोक्यावर असला तरी सतत केलेल्या निस्सीम सश्रद्ध भक्तीने त्या पर्वताच्या ओझ्याखाली दबून न जाता त्यातून सुटका होण्याचा मार्ग सापडतोच। तो श्रीहरी त्या पापाचा पर्वत केव्हा कसा शिरावरून दूर करेल हे तुला कळणार सुद्धा नाही। तू त्या हरीची भक्ती करून त्याला आपलासा करून घे। एका अभंगात जनाबाई म्हणतात, ज्याचा सखा हरी त्यावरी विश्व कृपा करी, उणोपडी नेदी त्याचे वारे सोसी आघाताचे। आत्तापर्यंत तू भक्तीची वाटचाल केलीस म्हणूनच तुला माझ्याकडे येण्याची बुद्धी झाली। दुःखात हरून न जाता भक्तीने पुढे टाकलेल्या पावलास अशी सुयोग्य ठिकाणी जाण्याची बुद्धी श्रीहरीच देतो। वाल्याचा वाल्मिकी झाला तो भक्ती मार्गानेच, अशी त्याची श्रीगुरूंनी समजूत काढून त्याला धीर दिला। त्यानंतर श्रीगुरूंनी त्या औदुंबराचे लाकूड आणणाऱ्या माणसाला ती फांदी त्या नरहरीकडे देण्यास सांगितले। नरहरीला श्रीगुरू म्हणाले, हे वाळलेले लाकूड घेऊन संगमावर जा। तेथे भीमेच्या काठावर संगमेश्वरच्या मंदिराच्या पूर्वेस एक हातभराचा खड्डा करून त्यात हे लाकूड झाड लावल्याप्रमाणे रोवून ठेव। त्यानंतर स्नान करून संगमावरील पाणी आणून विधिपूर्वक पूजन कर। पूजनानंतर परत स्नान करून 2 कळशा भरून पाणी फांदीच्या मुळाशी घाल। अशी त्या औदुंबराची सेवा कर। एकनिष्ठेने त्रिकाल त्या फांदीला पाणी घालत राहा। त्या फांदीला पाणी फुटेपर्यंत तू अशी सेवा दररोज करावी। जेव्हा फांदीला पाणी फुटतील तेव्हा तुझे पाप संपूर्ण नष्ट झालेले असेल।
त्याचा परिणाम म्हणून तुझा देह तात्काळ निर्मळ होईल. श्रीगुरूंच्या या बोलण्याने त्याच्या मनी विश्वास उत्पन्न झाला. त्याने श्रीगुरूंना परत एकदा वंदन केले. धावतच त्याने पुढे जाऊन ते लाकूड त्याच्याकडून घेतले. वाळलेले ते लाकूड आपल्या डोक्यावर घेऊन संगमावरील भीमा नदीच्या किनारी गेला. संगमेश्वर मंदिराच्या पूर्वेस ते लाकूड त्याने जमिनीत पुरले. श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे भक्तिभावाने तो दररोज पूजा करू लागला. अशी पूजा त्याने सकाळी, दुपारी व सायंकाळी अशी त्रिकाल चालू ठेवली. मनोमनी हरिस्मरणार्थ तो करीत होता. जेवणाचीही त्याला शुद्ध नसे. रात्री संगमावरच तो झोपत असे. असे 7 दिवस गेले. जमलेले लोक त्याला विचारीत, अरे हे सुके लाकूड, याला पाणी घालून तुला काय मिळणार? तो तिकडे दुर्लक्ष करीत असे. श्रीगुरूंची आज्ञा पाळणे हेच त्याचे एकनिष्ठ ध्येय होते. एक दिवस या फांदीला पालवी नक्कीच फुटणार या श्रीगुरूंवरील श्रद्धेने तो झपाटून गेला होता. 1 आठवडा झाला. मठात वास्तव्यास असलेले काही शिष्य एकदा संगमावर स्नानास गेले. त्याला असे करताना पाहून थांबले आणि म्हणाले, अरे काय हे वेड्यासारखे करतोस? हजारो कळशा जरी पाणी घातलेस तरी या वर्षात ह्या लाकडाला पालवी फुटणार नाही, आणि जरी पालवी फुटली तरी तुझे कुष्ठ नष्ट होणार नाही. तू विनाकारण कष्ट करतो आहेस. त्यावर नरहरी म्हणाला, श्रीगुरूंचे वचन मला कामधेनूप्रमाणे आहे. ते असत्य कधीच होणार नाही. त्यांचे उद्गार केव्हाही सत्यच होतील. मी माझ्या मनाचा निर्धार केला आहे. त्यांच्या आज्ञेप्रमाणेच मी वागणार. मग यातच माझे आयुष्य संपले तरी चालेल. कृपा करून तुम्ही तुमचा वेळ घालवू नका व मला माझ्या कृत्यापासून परावृत्त करू नका. त्याचे हे निर्धाराचे बोल ऐकून त्याला मूर्खपणाची दूषणे देत ते ब्राह्मण संगमावर स्नानास गेले. एके दिवशी सारे शिष्य श्रीगुरूंना म्हणावे, तुम्ही त्या नरहरीला त्या लाकडाची पूजा करण्यास सांगितलेत. 1 आठवडा होऊन गेला. तुमच्या आज्ञेप्रमाणे तो उपवास करून त्रिकाल त्या फांदीची पूजा करीत आहे. आम्ही त्याला परोपरीने सांगितले की तू हा मूर्खपणा बंद कर, विनाकारण देहाला कष्टवू नकोस, परंतु तो निर्धाराने तुमची आज्ञा पालन करीत आहे. कडकडीत उपवास करून तो त्रिकाळ पाण्याच्या कळशा त्या लाकडाला घालीत आहे. महाराज, खरेच का त्या औदुंबराच्या फांदीला पालवी फुटेल? तेव्हा श्रीगुरू त्यांना म्हणाले, तुम्ही येथे मठात व्यर्थ दिवस घालवलेत. गुरुवाज्ञेत ढवळाढवळ करू नये, ते महान पातक ठरते. ही साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही? तुमच्या अंतःकरणात जशी भावना असेल तेच तुम्ही प्राप्त कराल. संसारातून तरुण जाण्यासाठी गुरुभक्तीसारखा दुसरा पर्याय नाही. तो योग्य आहे की अयोग्य हा विचार मनात आणावयाचा नसतो. त्रयीमूर्तीचे ध्यान मनात आणून भक्तिभावनेने सेवा करावी. तुम्ही गुरु हा एक साधा माणूस म्हणून त्याच्याकडे पाहू नका. गुरु कसे वागतात ह्याचा विचार आपण करू नये. गुरु म्हणजे साक्षात ईश्वरच असा मनात विश्वास बाळगून जे गुरुचरणी शरण जातात त्यांना श्री शंकर नेहमी प्रसन्न होतात हे समजून घ्यावे. श्री गुरु आपल्या शिष्यांना म्हणाले, हा नरहरी माझ्या शब्दावर विश्वास ठेवून त्या लाकडाची सेवा करीत आहे. जसा त्याचा भाव असेल त्याप्रमाणे निश्चितच त्याला प्रचिती येईल. असे म्हणून श्री गुरु संगमाकडे निघाले. आपले नित्यानुष्ठान आटोपून ते नरहरीपाशी आले. तो मनोभावे सेवा करत आहे हे पाहून श्रीगुरू प्रसन्न झाले. श्रीगुरूंनी त्याला विचारले, काय अजून पालवी येत नाही का? श्रीगुरूंना पाहताच त्याला अत्यानंद झाला. त्याने त्यांना वंदन करून तो म्हणाला, गुरुदेवा, पालवी अजून आली नाही, पण निश्चित येणार असा माझा ठाम विश्वास आहे. आपले शब्द कधीच असत्य होणार नाहीत याची मला खात्री आहे. त्याचे हे विश्वासाचे बोल ऐकून श्रीगुरूंनी त्यांच्या हातांनी कमंडलूतील गंगाजल त्या वाळलेल्या औदुंबराच्या लाकडावर शिंपडले. श्रीगुरूंनी पाणी शिंपडताच एक चमत्कार झाला. त्या फांदीला बारीक पानाची पालवी लगेच फुटली. ती पाने बघता बघता वाढली. त्या क्षणी नरहरीच्या देहावरील कुष्ठपण नष्ट झाले. एवढेच नव्हे, त्याचा संपूर्ण देह थोड्याच वेळात तेजोमय कांतीचा दिसू लागला. नरहरी गोंधळला. क्षणभर हे काय होते तेच त्याला समजेना. तिकडे त्या लाकडाचे रूपांतर वृक्षात झाले आणि इकडे लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यावर जसे त्याचे सोने होते तसेच श्रीगुरूंच्या हातातील त्या गंगाजलाने त्याच्या देहाचे कुष्ठ जाऊन त्याचे रूपांतर झाले. त्याच्या आनंदाला पारावर राहिला नाही. त्याने श्रीगुरूंच्या चरणावर मस्तक ठेवले. श्रीगुरूंची स्तुती कोणत्या शब्दांत करावी हे त्याला समजेना. त्याच्या नयनातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याच्या मुखातून श्रीगुरूंची स्तुती करणारे एक सुंदर अष्टक बाहेर पडले. एखादा शीघ्र कवी ज्याप्रमाणे उत्स्फूर्त कवने रचतो तसा नरहरी श्रीगुरूंचे गुणगान करणारे संस्कृत कवन गाऊ लागला. त्या कवनाचा अर्थ असा होता, हे स्वामी,
तुमचे तेज कोटी चंद्रांप्रमाणे आहे. तुम्ही करुणासागर आहात. तुम्ही अत्रिसूत दत्तात्रय आहात. तुम्हीच प्रत्यक्ष शंकर आहात. तुमचे तेजोमय डोळे नीलकमलाप्रमाणे सुंदर आहेत. देवांचा समुदाय गंध, फूल, अक्षता घेऊन आपणास सदा नमस्कार करतो. मी हा पामर भक्त तुम्हाला भक्तिभावे वंदन करतो. तुम्हीच माझे रक्षण करा. सूर्य जसा अंधकाररूपी सावली दूर करतो, त्याप्रमाणे आमच्या भोवती जखडलेला संसाररूपी मायापाश तुम्हीच दूर करा. तुमच्या विशाल नेत्रांनी सर्व भक्तांकडे पहा व त्यांना वर द्या. काम, क्रोध, मद, मोह, लोभ, मत्सर हे षड्रिपू म्हणजे माजलेला एक हत्ती आहे. तुम्हीच अंकुश ठेवू शकता. तुम्ही उपनिषदे, तत्वज्ञान जाणणारे आहात. तुम्ही अष्टांग योग संपन्न ज्ञानसागर आहात. कृष्णा, वेण्णा, पंचगंगा यांच्या संगमावर म्हणजे नृसिंहवाडीत वास करणारे तुम्हीच आहात. भक्तांचे कष्ट व दैन्य दूर करून त्यांच्यावर संतुष्ट होऊन त्यांचे मनोरथ पूर्ण करणाऱ्या तुम्हाला मी नमस्कार करतो. तुम्हीच पृथ्वी, आकाश, जल, वायू, तेज ह्यांचे कर्ता आहात. आम्हा भक्तांची इच्छा पूर्ण करणारी तुम्हीच कामधेनू आहात. म्हणून तुम्हाला मी पुन्हा त्रिवार वंदन करतो. ज्याने प्रचंड भक्तांच्या पापांचा नाश करण्यासाठी हातात दंड घेतला आहे, ज्याचे मस्तक वर्तुळाकार असून सूर्याप्रमाणे प्रकाशमान मुखकमल आहे, अशा नृसिंह स्वामींना मी वंदन करतो. असा हा नृसिंह सरस्वतींच्या स्तुतीचा श्लोकरूपी अष्टमोत्यांचा हार श्री गंगाधराच्या सरस्वती पुत्राने तयार केला होता. तो या नरहरीने तोंडपाठ म्हटला. वरील स्तुतिस्तोत्रे गात नरहरी श्री गुरूंच्या पाया पडला. तेथे जमलेले सारे लोक आश्चर्यचकित झाले. त्यानंतर सर्वजण मठात गेले. श्री गुरूंनी आपल्या शिष्यांसह समाराधना केली. मग नरहरीला जवळ बोलावून श्री गुरु म्हणाले, आजपासून तू जोगेश्वर या नावाने ओळखला जाशील. माझ्या साऱ्या शिष्यांमध्ये तू आमचा थोर भक्त म्हणून गणला जाशील. तुला कन्या, पुत्र, धन व गोधन सारे प्राप्त होईल. तू वेदशास्त्र संपन्न होशील. तुझा वंश वाढत राहील. आता मनात काही किंतु न आणता तू आपल्या गावाकडे जा. आपल्या बायको मुलांना घेऊन इकडे ये आणि याच गाणगापूरला राहा. तुला 3 पुत्र होतील. एकाचे नाव योगी ठेव. तो आमची सेवा करील. वंशोवंशी तुम्ही आमचे दास व्हाल. त्यानंतर त्या ब्राह्मणाला म्हणजे जोगेश्वराला श्री गुरूंनी विद्या सरस्वती नावाचा मंत्र दिला आणि तो त्यानंतर गाणगापूरला येऊन स्थायिक झाला.